सर काय सांगाल आज स्मारकासंदर्भात आपली काय भूमिका आहे, काय सरकारने लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आपली काय मागणी? आज जर बघितलं की देशाच्या स्वातंत्र्यापासून ज्यांनी लोक चळवळ उभी केली ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून 31 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्यांच्या चिराग नगर घाटकोपर येथील राहत्या वास्तूमध्ये त्या ठिकाणी भूमिपूजन करणार आहे. आमची विनंती एवढीच आहे की ज्यावेळेला 2002 साली या वास्तूला पवार साहेबांच्या माध्यमातून आणि तिथे असलेले कृती समितीची स्मारक कृती समिती स्थापन केली, त्यांनी ती वास्तू खरेदी केली. म्हणजे आपल्याकडे राज्य सरकार लंडन पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून सगळ्या वास्तू खरेदी करतात, परंतु इथं स्वतः पवार साहेबांनी पुढाकार घेतला आणि कृती समितीच्या माध्यमातून ही वास्तू खरेदी केली. तिचं जतन अजूनपर्यंत केलेलं आहे. चांगलं काम होतंय. मातंग समाजाचा एक उत्कृष्ट उत्तुंग नेता होता, त्याचं स्मारकाचं जतन आणि त्याची उभारणी होत असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतोय. पण ते करत असताना आमची एवढीच विनंती आहे की हे करत असताना ज्यांनी आतापर्यंत वास्तू जतन केलेली आहे त्या स्मारक समितीला बरोबर घ्यावं, त्यांना चर्चेला तरी बरोबर घ्यावं आणि तशाच पद्धतीने मातंग समाजाचे नेते जे आहेत त्यांना सुद्धा बरोबर घेऊन एका चांगल्या असलेल्या कार्याला आमचा निश्चितपणे पाठिंबा आहे. फक्त आमची विनंती एवढीच मुख्यमंत्र्यांना आहे की हा पक्षीय अजेंडा नाही, हा श्रेयवादाची लढाई नाही. आम्ही आतापर्यंत जतन केलंय म्हणून आम्ही त्याचा श्रेय घेणार नाही. चांगल्या कामासाठी पाठिंबा देत असताना माझी विनंती आहे की कृती समिती आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन एक चांगला आराखडा तयार करून या लोकशाहीचा जी जयंती आहे त्या जयंतीच्या दिवशी एक चांगला निर्णय घ्यावा एवढीच आमची विनंती आहे. सर माथाडी कामगारांच्या आंदोलनाबाबत आपण केलेले आहे, नक्की काय शासनाने भूमिका मांडली, ती कशी विरोधात जाणार आहे, त्यामुळे जे माथाड्यांवर काय अन्याय होणार आहे काय सांगा? आतापर्यंत माथाडी चळवळीला राज्यकर्ते म्हणून जे कोणी सत्तेवर बसतात त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. मी असं पक्षीय राजकारण करत नाही, पण काँग्रेसच्या राजवटीमध्ये सुद्धा जी संघटना, जी चळवळ, जे व्यापारी आहेत त्यांना प्राधान्य दिलं जायचं. मंडळ जी स्थापन आहेत त्या मंडळावर माथाडी कामगारांची मुलंच, कारण मेहनत करणाऱ्या माथाडी कामगारांचा मुलगा शिकला तर तिथं त्याला नोकरी उपलब्ध व्हावी त्यालाच प्राधान्य दिलं जायचं. गेल्या काही वर्षापासून भरती आता बंद झाल्या. आता बंद झालेली भरती अपूर्ण पडायला लागली कर्मचारी संख्या, म्हणून परत एकदा सरकारने जाहिरात दिलेली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये कुठेही माथाडी कामगारांचा उल्लेख नाही आहे. आम्हाला ज्यावेळेला बैठका केल्या, आमचे मोर्चे केले, आमच्या बैठकीला 25 सप्टेंबरला आश्वासन दिले की माथाडी कामगारांना प्राधान्य दिलं जाईल, अशा प्रकारचं आम्ही त्यामध्ये क्लॉज टाकू, पण कुठेही दिलं गेलं नाहीये. हे दुर्दैवाचं आहे आणि म्हणून हे आम्हाला फसवणूक झाली अशा प्रकारची आमची धारणा ही माथाडी कामगार आहे. बरं, त्याला काही सरकारी अनुदान नाही. माथाडी कामगारांच्या लेवीमधून हे बोर्ड चालतात. उद्या आम्ही लेवीच बंद करायचा निर्णय घेतला तर बोर्ड कशी चालणार आहे? आणि ते करत असताना तेच केलं, परंतु बोर्ड मेंबरशिप म्हणून जी आजपर्यंत कोणाचंही सरकार आलं की कामगारांची संख्या आणि व्यापाऱ्याची संख्या बघून त्या संघटनेला प्राधान्य दिलं जात होतं, त्यामुळे चांगल्या प्रकारचं नियोजन होत होतं. आता जे नियुक्त केलेले आहेत त्या नियुक्ती नावाला केलेल्या, सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर सुद्धा ते नावाला केलेले आहेत. त्या आमच्या कामगार चळवळीची कुठले संबंधित नसलेल्या लोकांना नाव केलेलं आहे, त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे. आज कार्यकर्त्यांची बैठक झालेली आहे. आम्ही कामगार संघटनेचे आम्ही प्रमुख नेते आता बसू आणि जर याच्या संदर्भामध्ये सरकारने फेरविचार केला नाही तर आंदोलन तीव्र करावं लागेल. आम्ही मोर्चे, निषेध आणि त्यावर उपोषण आणि बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय आम्ही काही दिवसात घेणार आहोत. आज इशारा देतो आम्ही सरकारला की या बाबतीमध्ये कामगार खात्याने, कामगार मंत्र्यांनी ताबडतोब दुरुस्त्या कराव्या, नाही तर आंदोलन या असलेल्या विषयासंदर्भात आमचं तीव्रपणे केलं जाईल. असं आहे का की दुसऱ्या पक्षाच्या असल्यामुळे ते संघटना मोडीत काढावी किंवा तो याच्यासाठी हा प्रयत्न केला नाही? आता पूर्वीचा नियम असा होता की माथाडी कामगारांच्या संख्येनुसार तिथं प्राधान्य दिलं जात होतं, पण आता कोणालाही दिलं गेलंय. पक्षीय राजकारण करण्याच्या बाबतीमध्ये ही चळवळ नाहीये, पण पक्षाच्या वतीने काही लोकांना देण्याचा प्रयत्न होत असेल तर निषेधार्थ आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. कधी नव्हता एवढा अन्याय हा सध्याच्या कालावधीमध्ये झालेला आहे. सातत्याने आम्ही आश्वासनं दिल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली सगळ्यांनी. आमची विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की आपण लक्ष घालावं आणि हे करत असताना जर झालं नाही तर अन्याय होते ही भावना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू. सर, अण्णासाहेब पाटलांच्या जयंतीला किंवा निमित्ताला मोठमोठे मंत्री वगैरे येतात, ते घोषणा देखील करतात. घोषणा करून देखील तुम्हाला अजूनही आंदोलन करावं लागतं.
त्या घोषणाची आठवण करून देण्यासाठीच आम्हाला आंदोलनाला उतरावं लागतंय. म्हणजे आपण दिलेले आश्वासनं पूर्ण करायची नाही आणि वेगळ्या प्रकारचे आदेश काढायचे आहे. मी आपल्याला फार गांभीर्याने सांगतो, माथाडी चळवळ किंवा माथाडी कामगारांची चळवळच मोडीला निघेल अशा प्रकारचा प्रयत्न होतो काय याची सुद्धा आम्हाला शंका यायला लागलेली आहे. प्रश्न सुरू करते. पार्थ पवारांनी मोदी यांची भेट घेतल्यानंतर आपल्या शरद पवार सरांची पण भेट घेतलेली आहे. म्हणजे पुन्हा ती चर्चा सुरू झाली विलिनीकरणाची, काय सांगत आहे? काल तर पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. बारामतीला पवार साहेबांनी सांगितलं की विलिनीकरणाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची अशी चर्चा नाही, विलिनीकरण होत नाही. आता राज्यसभेमध्ये पवार साहेब पण आहेत, पार्थ पवार आहेत, प्रफुल्ल पटेल राज्यसभेमध्ये आहे. आता समोर एकमेकांना भेटले की त्याचा लगेच राजकीय चर्चा होते. सुप्रियाताई सुद्धा भेटल्या अमित शहांना, त्या वैयक्तिक कौटुंबिक या निमित्ताने भेटल्या होत्या निमंत्रणासाठी, त्याची सुद्धा राजकीय चर्चा होते. आता आम्ही सुद्धा काही कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो, त्याचा राजकीय चर्चा होऊ नये. काही निर्णय घ्यायचा झाला तर पवार साहेबांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, आमच्याशी चर्चा करून पवार साहेब निर्णय घेतील आणि जे काही करायचं झालं तर खुल्या बोलून करू आम्ही. आज तशी चर्चा नाही, रोज तीच चर्चा होते. आता मला वाटतं की काल पवार साहेबांनी खुलासा केल्यामुळे आता परत त्याच्यावर मला सांगणं योग्य वाटत नाही. तर सतत पेपर फुटत आहेत. सीईटी संदर्भात सुद्धा आलं, MSCIT पेपर सुद्धा फुटलेले समोर आलेले आहेत. पार्थ पवारांनी त्याचे पुरावे देखील दिलेले आहेत. एकंदरीतच हे काय म्हणजे सुरू आहे, त्याच्या संदर्भात काय वाटतंय? मी फार जबाबदारीने सांगतो, केंद्र सरकार राज्य सरकारने कायदे केले नाहीत का? केले. तरी सुद्धा ज्या पद्धतीने या शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे, मी फार जबाबदारीने बोलतो, बाजारीकरण झालेलं आहे. गरिबांना शिक्षण महाग झालं, विद्यार्थी गरीब शिकू शकत नाही, मोठ्यांचे पैसेवाले फक्त या ठिकाणी शिकतील आणि डिग्र्या घेतील, अशी देशाची सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे हा तरुण वर्ग नाराज आहे. आपल्याला या शिक्षण मंत्र्यांनी एक निर्णय घेतला दादा भुसेंनी परवाच्या दिवशी, की खाजगी कोचिंग क्लासवर आम्हाला बंदी आणावं लागेल. सरकारला उशिरा जागा झाल्या असं माझं मत आहे. जे पेपर या राज्यामध्ये फुटतील म्हणून बाहेरच्या राज्यात दिले जातात, तिथून फुटले जातात. वायुदलाच्या विमानाने पेपर आणावं लागतं, एवढी सरकारची नामुष्की होते. म्हणजे हे रॅकेट किती मोठं आहे बघा. म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांना आता स्वतःचं करिअर उभं करायचे म्हटलं तर माझं करिअर पैशानेच उभं राहू शकतं, ही जी शैक्षणिक क्षेत्रातली ओळख झालेली आहे ती चुकीची आहे. खाजगी विद्यापीठं भरमसाठ आता मंजूर करतात. पूर्वी आम्हाला माहित होतं शासकीय विद्यापीठं होती, आता खाजगी विद्यापीठं एवढी झालेली आहेत आणि त्या विद्यापीठाच्या माध्यमातून डिग्री दिली जाते अशी चर्चा होते. MPSCची मुलं आज त्यांचे पेपर फुटतात. कुठली परीक्षा झाली की ती परीक्षा सरळ होते असं चित्र होत नाही. यासाठी केंद्र सरकार कायदा करतंय, पण हे कायदा करत असताना आतापर्यंत जो नुकसान झालं त्याचं काय, आणि कायदा केल्यानंतर सुद्धा त्यांना भीती वाटेल का अशी शक्यता नाही. माझं म्हणणं जे आहे की या संदर्भामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने गांभीर्याने घ्यावं, नाहीतर विद्यार्थ्यांचं आयुष्य करिअर उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी ही निश्चितपणाने सध्याच्या सिस्टीम आणि रॅकेटमध्ये आहे. हे रॅकेट पहिलं उद्ध्वस्त केलं पाहिजे आणि हे रॅकेट जोपर्यंत उद्ध्वस्त होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्याची डिग्री विकली जाईल अशा प्रकारचा भयंकर प्रकार सध्या देशात राज्यात चालू आहे. थोडा वेळापूर्वी जरांगे पाटलांची पत्रकार परिषद झाली, त्यांनी सांगितले की सरकार शुद्ध फसवणूक करतंय. एवढ्या सगळ्या नोंदी 25,000 नोंदी सापडल्या तरी पण त्यांना प्रमाणपत्र दिलं जात नाही. पुन्हा त्यांनी 29 ऑगस्ट पासून आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, तीव्र आंदोलनाचा आणि शेवटच्या आंदोलनाचा इशारा. आता ही खरी म्हटलं तर राज्य सरकारची कसोटी आहे. काय आहे, धर्मावर राजकारण करायला गेलं की सरकार आश्वासनं देतं आणि आश्वासन दिलं की पूर्तता झाली नाही की कोणते तरी असलेले समाज नाराज होतात. म्हणून मला वाटतं की आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये आपण ओबीसी समाजाला आश्वासन दिलं, आपण आदिवासी समाजाला आश्वासन दिलं, आपण आता मराठा समाजाला आश्वासन दिलं. ते आश्वासन देताना आणि माळी मराठा, ओबीसी मराठा, धनगर मराठा असे वाद निर्माण केले. आता सरकारची खरी कसोटी आहे. तुम्ही आश्वासन दिलेले, जरांगे पाटलांना आश्वासन तुम्हीच दिलं ना, मग त्या आश्वासनाची मग सातारा गॅजेट असेल,
यामध्ये हैदराबाद गॅजेट असेल त्याच्यामध्ये जे काही सापडलेलं असेल त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी असेल. मग सरकार चालढकल करतंय का काय आता खुलासा करणं गरजेचं आहे. ते अल्टिमेटली देत आहे आणि माहितीप्रमाणे एकदा सूक्ष्म निर्णय घेऊन समाजामधले दुरी करण्यात आहे. त्याला सगळं जबाबदारी हे सध्याच्या असलेलं भाजप सरकार आहे. तर सध्या आता तुकाराम मुंढेची जी कारवाई आहे ती चर्चेत आहे आणि मुंबईतले बरेचसे मोठे क्लब आहेत त्याच्यामध्ये आता ती कारवाई झालेली आहे आणि त्या कारवाईमुळे त्यांची बदली होईल अशी चर्चा आहे किंवा त्यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. मला वाटतं की आता त्यांची उचलबांगडी झाली तर परत एकदा कॉक्रोच उभे राहतील. आता समाज उभा राहील. म्हणजे लोकांना विष तुम्ही घालता आणि त्याची कारवाई करण्याचा एखादा अधिकारी प्रामाणिक प्रयत्न करत असेल म्हणजे त्याचे परिणाम काय आहेत हे दिसून येत असेल आणि मला वाटतं की अशा पद्धतीने जर आपलं हे झालं तर मला वाटतं ते चुकीचं आहे. लोकांच्या आरोग्यासाठी आता आपण बघितलं असेल आजच कुठला तरी हिंदी चित्रपट लागला असं मला कोणतरी सांगितलं की त्यामध्ये आपण काय करतो, विष कसं खातोय, कॅन्सर कसे वाढतायत याची गांभीर्याने एक चांगला अधिकारी याला बंधन घालत असते. पैसा कमवण्यासाठी जर लोक अशा पद्धतीने काही लोक करत असतील तर त्याला बंधन घातलं पाहिजे. जे काही तुकाराम मुंढे करतायत त्याला सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि त्याच्यावर जर कुठल्या प्रकारची कारवाई करण्याचा बदली करण्याचा प्रयत्न झाला तर परत जनतेची कॉक्रोच पार्टी उभी राहिली पाहिजे.